नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोमास मटेरियलचे कोणकोणत्या वेगवेगळ्या डिफरंट आणि डायव्हर्स प्रॉपर्टीज आहे, तसंच त्याचं केमिकल कंपोजिशन वगैरे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. आपल्याला माहिती आहे, हे जे बायोमास जे आहे याच्यामुळे जे काही पोटेन्शियल रिन्युएबल सोर्स आपण तयार करू शकतो. तसंच याच्याद्वारे जे वेगवेगळे जे काही बाय प्रोडक्ट आहे, बायो इथेनॉल असेल, बायोफ्यूल असेल, ते आपण प्रोडक्ट हे फॉर्मेशन हे करू शकतो. तसंच मिथेन वगैरे जे आहे, असे जे बायोगॅस आहे त्याचा वापर आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये याच्याद्वारे करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा बायोमास काय, हे ऑर्गॅनिक मॅटर आहे जे की पुढे जाऊन सस्टेनेबल फ्युचरमध्ये एक रिन्युएबल सोर्स म्हणून आपण वापरू शकतो. तर जे काही फॉसिल फ्युल्स आहेत, जे काही त्याला अल्टरनेटिव्ह रिन्युएबल सोर्स म्हणून बायोमासला आता सध्याला पाहिलं जातं आहे. तसंच एनर्जी प्रोडक्शनमध्ये हा सपोर्टसुद्धा करतो आहे. तसंच जे काही बायोकेमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा एन्व्हायरमेंटलला रिस्टोर करायचे किंवा रिसायकल करायचे किंवा जे न्यूट्रिएंट रिसायकलिंग याच्याद्वारे बायोमासद्वारे ही होत असते. तर असे वेगवेगळे जे काही डायव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जेणेकरून एक पोटेन्शियल सर्क्युलर इकॉनॉमी अनलॉक करण्यासाठी याचा जास्त प्रमाणामध्ये वापर हा केला जातो. तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच मग याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन काय असतं आणि वेगवेगळे डायव्हर्स प्रॉपर्टीज काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मेजर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर आपण पाहिलं बायोमासमध्ये, ते असतं सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन. तर सेल्युलोज जे आहे ते लिनियर पॉलिसॅकराइड आहे, जे की प्रायमरी स्ट्रक्चर कंपोनंट आहे, जे की प्लॅन्टमध्ये सेल वॉलमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं, जे की स्ट्रेंथला ऑफर करतं. त्याच्यामुळे जे काही प्लॅन्ट सेलची जी स्ट्रेंथ आहे ती वाढते. हेमिसेल्युलोज जे आहे, जे की ब्रांच हेट्रोपॉलिमर असतं, जे की लेस टॉलरंट असतं सेल्युलोजपेक्षा, पण याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणि जी काही सेल वॉलची जी इंटिग्रिटी आहे ती इडिंग करण्यासाठी हेमिसेल्युलोज हे वापरलं जातं. आणि लिग्निन हे ॲरोमॅटिक पॉलिमर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, जो की नॅचरल ग्लू आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, जेणेकरून मायक्रोबियल डिग्रेडेशनला रेजिस्ट करण्याचं लिग्निन हे काम करत असतं. त्याच्यानंतर बायनर कॉन्स्टिट्युएंट जर आपण पाहिले, त्याच्यामध्ये येतात ॲश, प्रोटीन आणि अदर कंपाऊंड म्हणजे ट्रेस एलिमेंट. तर ॲश कंटेंट जे असतं, जे इनऑर्गॅनिक मिनरल असतं, जे की कन्झम्पशननंतर जे उरलेलं जे असतं ते बायोमास असतं. ते बायोमास जे काय असेल एनर्जी आउटपुटमध्ये प्रोसेसिंगमध्ये इन्फ्लुएन्स हे करू शकतं. तसंच प्रोटीन आणि लिपिडमध्ये जर विचार आपण केला, जे की व्हॅरी अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतं, जे की न्यूट्रिशनल आणि एनर्जेटिक जे काही व्हॅल्यू आहे बायोमासचं ते कॉन्ट्रीब्यूट करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्टिव्ह जे आहेत ते नॉन स्ट्रक्चरल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं, ज्याच्यामध्ये रिझनिन, वॅक्स, जे टर्पन्स, हे जे काही वेगळे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, नॉन स्ट्रक्चरल ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, जे की आपण प्रोडक्टची जी क्वालिटी आहे किंवा प्रोसेसिंग आहे त्याच्यावरती अफेक्ट करत असतात. तर ट्रेस एलिमेंटमध्ये जर आपण पाहिलं, जे काही स्मॉल क्वांटिटीमधले जे काही एलिमेंट आहे, जे की प्लॅन्ट ग्रोथला आणि बायोलॉजिकल प्रोसेसला क्रुशल असतात, तर ते ट्रेस एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर जे काही व्हायबिलिटी आहे म्हणजे कंपोजिशन आहे, वेगवेगळे जे काही बायोमासचे जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर वुडी बायोमासमध्ये आपल्याला हाय लिग्निन आणि सेल्युलोजचं कंटेंट हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं, जेणेकरून ते एक सॉलिड बायोफ्यूल किंवा पल्प प्रोडक्शनमध्ये वापरलं जाऊ शकतं. ॲग्रिकल्चर रेसिड्यूमध्ये जर आपण पाहिलं, त्याच्यामध्ये हेमिसेल्युलोज हा रिच प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो, जेणेकरून बायो इथेनॉल आणि बायोकेमिकल प्रोडक्शनमध्ये त्याचा वापर ॲग्रिकल्चर रेसिड्यूमध्ये होऊ शकतो. अल्गीमध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये हाय लिपिड आणि प्रोटीन कंटेंट असल्यामुळे बायोडिझेल आणि न्यूट्रिएंट रिच फीड म्हणून अल्गीचा वापर हा केला जातो. म्युनिसिपल सॉलिड वेस्टमध्ये जर आपण पाहिलं, त्याच्यामध्ये डायव्हर्स कंपोजिशन आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून एक प्री ट्रीटमेंट त्याला रिक्वायरमेंट असते, जेणेकरून त्याच्यामधून आपण एनर्जी रिकव्हरी करू शकतो आणि रिसायकलसुद्धा जे काही वेस्ट आहे ते आपण करू शकतो, जेणेकरून त्याच्यातून आपल्याला जे काही बायो फर्टिलायझर आहे ते सुद्धा मिळू शकतं.
तसंच आपण वॉटर ट्रीटमेंटसुद्धा करून जे काही स्लज आहे तो सुद्धा आपण बायोमास म्हणून यूज केला जातो आणि नंतर जे काही ट्रीटमेंट केलेलं जे काही वॉटर आहे ते आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा परत ते वापरू शकतो. त्याच्यानंतर जे काही कंपोजिशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा कसा इन्फ्लुएन्स होतो, म्हणजे मेजर आणि मायनर जे काही कंपोनंट आहे त्यामुळे जे काही बायोमास मटेरियलचे कॅरेक्टर आहे ते इन्फ्लुएन्स कसं होतं ते आपण आता पाहूयात. पहिलं जे कारण आहे मॉइश्चर कंटेंट. त्याच्यामुळे जी काही हीटिंग व्हॅल्यू आहे किंवा स्टोरेज स्टॅबिलिटी आहे त्याच्यावर अफेक्ट होतो. डेन्सिटी जर आपण पाहिलं, जर कॉस्ट आणि स्टोरेज व्हॉल्यूम जर जास्त असेल तर त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनवरती सुद्धा इम्पॅक्ट पडतो. हीटिंग व्हॅल्यू जर आपण पाहिलं तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन रेशो जर आपण डिटर्माइन केला हीटिंग व्हॅल्यूमुळे तो जास्त असतो. रिॲक्टिव्हिटी जर आपण पाहिलं, इझिली डिग्रेडेबल जर कंपाऊंड असतील प्रेझेन्स असतील तर ते सुद्धा रिॲक्टिव्हिटी इन्फ्लुएन्स हे करू शकतात. तर मग फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे कंपोजिशनद्वारे वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे ते इन्फ्लुएन्स करत असतात, डायरेक्टली इन्फ्लुएन्स हे करत असतात. तर आता आपण ज्यावेळेस जे काही बायोमास कन्व्हर्जन आहे किंवा पाथवे आहे त्याचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा प्रॉपर्टी आहे त्याचा इम्पॅक्ट काय पडतो किंवा याच्यामुळे जे काही प्रॉपर्टीज आहे त्या कोणकोणत्या आपल्याला मिळतात ते आता आपण पाहूयात. तर थर्मोकेमिकल, त्याच्यामध्ये जे काही पायरोलिसिस असेल, कन्झम्पशन असेल किंवा गॅसिफिकेशन असेल, याच्याद्वारे जी काही एनर्जी आहे किंवा सीन गॅस आहे म्हणजे CO+H2 हे जे सीन गॅस आहे ते आपल्याला मिळतं. तसंच बायोकेमिकलमध्ये जर आपण पाहिलं, फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे अनएरोबिक डायजेशनद्वारे आपण बायोफ्यूल आणि केमिकल हे प्रोडक्शनही करू शकतो. जसं जे काही स्लज आहे ते सुद्धा आपल्याला मिळतं. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये जर आपण पाहिलं, जे काही पल्प इंडस्ट्री असेल किंवा पेपर असेल किंवा बायोप्लास्टिक असेल याच्यामुळे आपण एक बिल्डिंग मटेरियल आपण तयार हे करू शकतो. तसंच जर कन्क्लुजन आपण जर पाहिलं बायोमास युटिलायझेशनचं सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये, तर जे काही बायोमास आहे ते मोस्ट इफिशियंट कन्व्हर्जन टेक्नॉलॉजी आहे. याच्याद्वारे जे काही डिझायरेबल प्रॉपर्टीज आहे किंवा जे काही इनिबेशन आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. तसंच याच्यामुळे आपण मल्टी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग हे एक्स्ट्रॅक्शन करू शकतो आणि याच्याद्वारे जे काही एन्व्हायरमेंटलवर जो इम्पॅक्ट आहे तो मिनिमाइज करू शकतो आणि जे काही एन्व्हायरमेंटल रिस्टोरेशन आपण याच्याद्वारे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोमासचे केमिकल कंपोजिशन आणि प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.